माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर शनिवारी सकाळी 11:45 दिल्लीतील निगमबोध घाटात शासकीय इतमातात अंत्यसंस्कार करण्यात आले. मनमोहन सिंग यांचे 26 डिसेंबर रोजी वयाच्या 92व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. माजी पंतप्रधानांना आदरांजली वाहण्यासाठी सरकारने 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. भारतीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर सध्या त्यांच्या 6 दिवसीय अमेरिकी दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान एस जयशंकर यांनी भारत अमेरिका द्विपक्षीय संबंध, प्रादेशिक मुद्दे आणि विविध जागतिक विषयांवर महत्त्वपूर्ण चर्चा केली आहे. 27 डिसेंबर रोजी व्हाईट हाऊसमध्ये त्यांनी अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हन यांची भेट घेतली आहे. या बैठकीत भारत अमेरिका धोरणात्मक भागीदारीची प्रगती आणि प्रादेशिक तसेच जागतिक घडामोडींवर विस्तृत चर्चा करण्यात आली आहे. राज्यातील गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना अधिकाधिक लाभ मिळावा यासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष आधुनिक पद्धतीने कार्यरत करण्याचा महत्त्वाचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलाय. उद्योगांच्या समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने सर्व संबंधित विभागांची समन्वय साधून उपाययोजना कराव्यात असे निर्देश उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिलेत. नांदणी येथे 1 जानेवारी ते 9 जानेवारी या कालावधीत पंचकल्याणक प्रतिष्ठा आणि महामस्तकाभिषेक महोत्सव होणार आहे. या महोत्सवासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी मुंबई येथील सागर निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निमंत्रण दिलंय. यावेळी फडणवीसांनी महोत्सवाला येणार असल्याची ग्वाही दिली आहे. अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मागच्या काही दिवसांमध्ये कॅनडाचा अमेरिकेचं 51वं राज्य आणि जस्टिन ट्रुडो यांचा गव्हर्नर म्हणून उल्लेख केलाय. नाताळवेळीही त्यांनी या गोष्टीचा पुनरुच्चार केलाय. दक्षिण कोरियाच्या संसदेत शुक्रवारी पंतप्रधान आणि काळजीवाहू राष्ट्राध्यक्ष हान डक सू यांच्यावर महाभियोग आणून त्यांना हटवण्यात आलंय. त्यांना हटवण्याच्या बाजूने 192 मते मिळाली. यासाठी 151 मतांची आवश्यकता होती. प्रस्तावाविरोधात एकही मत पडले नाही, कारण सत्ताधारी पक्षाने मतदानावर बहिष्कार घातला होता. दरम्यान आता अर्थमंत्री चोई सांग मोक हे काळजीवाहू राष्ट्राध्यक्ष असतील. हिंदुस्थान आणि अमेरिका या 2 देशातील संबंध चांगले असले तरी अमेरिकेत बेकायदेशीर राहणाऱ्या नागरिकांबद्दल अमेरिकेने आता कठोर पावले उचलली आहेत. 2024 मध्ये अमेरिकेत बेकायदेशीर राहणाऱ्या हिंदुस्थानी नागरिकांना घरचा रस्ता दाखवला असून प्रत्येक 6 तासात एका हिंदुस्थानी नागरिकांना हिंदुस्थानात परत पाठवलं जातंय. मणिपूरमधील इम्फाळ पूर्व जिल्ह्यातील 2 गावात सशस्त्र लोकांनी गोळीबार आणि बॉम्ब हल्ले केल्याने पर्वतीय भागातील नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. ही घटना सनसाबी आणि थमाना पोकपी या गावात घडली आहे. दरम्यान या घटनांमध्ये कोणीही जखमी झाल्याचं वृत्त नसल्याचं पोलिसांनी सांगितलंय. चीनने शुक्रवारी तिबेटमधील ब्रह्मपुत्रा नदीवर जगातील सर्वात मोठं धरण बांधण्याच्या आपल्या योजनेचा बचाव केलाय. या धरण योजनेचा सखल भागात परिणाम होणार नाही असा दावाही केलाय. तसेच नेक दर्शकांच्या अभ्यासातून सुरक्षिततेचे प्रश्न सोडवले गेले असल्याची पुष्टीही जोडली गेली आहे. काही दिवसांपासून पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये तणाव वाढलाय. पाकिस्तानने अफगाणिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्याने त्यात आणखी भर पडली आहे. 15,000 तालिबानी सैनिक पाकिस्तानच्या दिशेने जात आहेत. दरम्यान पाकिस्तानी लष्कर आणि हवाई दलाने पेशावर आणि क्वेटा येथून सैन्य तैनात केल्याचं वृत्त आलंय. मेघालयातील पूर्व खासी हिल्स जिल्ह्यात एका व्यक्तीने चर्चमध्ये घुसून जय श्रीराम घोषणा दिल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. महाराष्ट्राच्या एका बाजूला असणाऱ्या रांगड्या परंतु देशभरात दरडोई उत्पन्नात अग्रगण्य असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात IT उद्योगानेही बाळसं धरलंय. सन 2023-24 मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातून 189 कोटी रुपयांच्या सॉफ्टवेअरची निर्यात झाली आहे. या क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ एकीकडे देश विदेशात सेवा देत असताना कोल्हापूरच्या IT पार्कसाठी मंत्री, खासदार, आमदारांनी आता जोर लावण्याची गरज आहे. सामन्याच्या अगदी अखेरच्या सेकंदाला राहुलने 3 खेळाडूत गगन गौडाची अव्वल पकड करत प्रो कबड्डी लीगच्या 11व्या पर्वातील संघर्षपूर्ण उपांत्य लढतीत हरियाणा स्टीलर्सने UP योद्धाचे आव्हान 28-25 असं परतवून लावलंय आणि हरियाणा स्टीलर्स संघाने सलग 2ऱ्या वर्षी अंतिम फेरीत प्रवेश केलाय. चढाईपटू शिवम पठारेने महत्वाच्या क्षणी बदललेला गिअर आणि उत्तरार्धात केलेल्या अचूक चढाया हरियाणा स्टीलर्ससाठी निर्णायक ठरल्यात.
महाराष्ट्रीय कलोपासक मंडळ आयोजित पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या महाअंतिम फेरीला गरवारे वाणिज्य महाविद्यालयाच्या बस नंबर 1532 या एकांकिकेने शुक्रवारी सुरुवात केली आहे। या महाअंतिम फेरीत 5 विभागातील एकूण 19 संघांचे सादरीकरण होणार असून ही स्पर्धा भरतनाट्य मंदिरात आयोजित करण्यात आली आहे। स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ रविवारी सायंकाळी 5 वाजता ज्येष्ठ अभिनेते मनोज जोशी यांच्या हस्ते होणार आहे।